कसं आहे मग पप्पा आजीने भाऊ फुल मजा केली आणि ब्लॉक पूर्ण पाहिल्याशिवाय कोणीच जायचं नाही. चला मग ब्लॉकला सुरुवात करू. मग काय टाकळे हाजीच्या कॉलेजच्या मागूनच सुरुवात केली होती आपण ब्लॉक काढायला. आणि ही जागा कोणाला माहिती का मिळेल. आज चालू होतं सासरवाडीला, कारण की आज नदीची पलीकडून देवगावची जत्रा होती. काय गाडी घरी लावून आम्ही पाय निघलो होतो. आजचा विषयच खतरनाक, कारण आज डायरेक्ट थर्माकोलच्या होडीला जाणार. काय छोट्यात हात करून होडीला दाखवतो. आणि मला ना भाऊ बसायच्या अगोदरच भ्याव वाटलं होतं. काय पाडी तर काय पाण्यात काय जवळ आले असं वाटत होतं ते मधूनच मुडात कस तरी भी बसलो होतं. त्याच्यात पण आमचा छोटा ड्रायव्हर होता. ती होडी जशी खोल पाण्यात जायची तस मला भ्याव वाटायचं. आणि निम्मे नदीत गेले मला असं वाटत होतं उडी टाकून पळावं. मग काय पायने 2 बोट केले मी आपण केली होती. तर म्हणते काय गाव गपची बसून राहिले काय कस तरी आम्ही कडाला आले मॅन शिल्पाने तर पहिल्यांदा उतरून घेतलं. काय आमची बोट वाहून जाऊ नये म्हणून आम्ही दगड पण पाण्यात तिथं कडाला फेकलो. मग पाहिलं छोटे उतरले आम्ही लगेच घाटाकडे निघालो. पुढं पण जत्रा जाताना आमची तिघांची जोडी तर संगत. मग काय जिकडून बैल सोडीत तिकडूनच गेलो. मग काय तुम्हाला तर सांगितलं होतं कुठं जाताना छोटे मोर. आपला व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय कुणी कसं नाही जायचं. मग काय आम्ही गेलो लगेच गाडा सोडला तिकडून. आणि देवगावच्या जत्राला कोण आलं होतं ते नक्की कमेंट मध्ये सांगून द्या. काय आमच्या सासूबाईने ते लगेच आम्हाला आईस्क्रीम घेऊन दिल ते खायला. मग काय आईस्क्रीम घेऊन आमचा चालला होता खायचा. तेवढ्यात मला दिसला आपला हर्ष. आपल्या 2 ते 3 व्हिडिओ मध्ये आपला हर्ष पण आपली मोठी मावशी आपले मोठे काका पण आले होते. 4 जण चालू वडापाव खायला योगेश वडेवालीच्या हॉटेलमध्ये. मग काय हॉटेलमध्ये जाऊन बसलो लगेच. आणि हर्ष पण म्हणतो असं नाही काय सारखं तोंडावर त्याला भूक लागली होती म्हणून तो काय बोलाय राजीनामा. वडापाव आले तो तर काय खात नव्हता. मग म्हणलं तुझ्या मावाला म्हणलं चाल. आणि छोट्याच्या डोक्यात काय विचार चालला होता त्यालाच माहिती. पण हर्षात असा नाचू खात होता भाऊ. त्याच्या मावच्या मनात काय चाललं सारखे हसत राहिली. आणि मग काय हर्षाला चारता ती पण खात होती. अरे हर्षा मागत बघ मावतो तो वडापाव खात राहिली. वडापाव खाऊन झालो आम्ही आलतो घाटाकडे. आणि फायनलचे मान करीत घाटातून चाललीच होते. मित्रांनो या बैलाची बारी आहे ना 11:32 झाली. काय 2 नंबरचा मानकरी पण ट्रॉफी घेऊन चालला. हर्षाला आहे ना बारीकपणापासून बैलगाड्याचा नाच. जसं गाडा पळताना दिसाय तसा हर्षा हसायला. मग काय हर्षा नाचत होतं. मग मी पण त्याची जोडीला येऊन उभं राहिलो. तेवढ्याच वळतीची पायलची मैत्रीण आली होती दिव्या. मग काय तिचं बोलणं चाललं होतं. म्हणायची मी तुमच्या जत्रेला येते तुम्ही आमच्या जत्रेला आलेच पाहिजे. बोलणं झालं लगेच आम्ही घरी निघालो. आता तुम्ही म्हणशी नाही घरी जायची टाकणे कांद्यांमध्ये काय करत राहिले. त्यावेळेस तर डायरेक्ट आपली बायकोच बसली होडी चालवायला. त्यांना तर काही भ्याव वाटत नाही, कारण की ते दरवर्षी याच होडीत जात. गेलं म्हणलं चालवताना सावकाश चाललो ना तर मधीच मारशी. तुम्हाला सांगतो आता आलो या ड्रायव्हर संघ परत नाही येणार. पाहिलं म्हणलं जरा सावकाश चाललो ना तर छोट्या शिल्पा पडून जातील. ड्रायव्हर एवढा खतरनाक होता त्याने डायरेक्ट 2च मिनिटात काढायला आणलं होतं आम्हाला. मित्रांनो ब्लॉक आपला इथवरच होता. जाताना आपल्या आयडीला फॉलो पण करून. मित्रांनो पहिल्या व्हिडिओला आपल्याला प्रेम दिलं. आपला ब्लॉग डायरेक्ट 50,000 लोकांनी पाहिला होता.